हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू पायशाळा. तर आज आपण बघणार आहोत पायथॉनमधील अनदर वन इंटरेस्टिंग लायब्ररी, ज्याचा यूज करून तुम्ही कमांड लाईनवरती स्टायलिश आर्टमध्ये कलरफुल टेक्स्ट प्रिंट करू शकता. तर बघा, इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत. आहे ना इंटरेस्टिंग? हे आर्ट कोणत्या मराठी चित्रकले रिलेटेड आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर चला बघूया पायथॉनमधील ती लायब्ररी. तर ती लायब्ररी आहे बघा पायफिगलेट. ओके, तर त्याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला हिस्ट्री इथं दिसेल. याचं फॉन्टचं नाव कसं पडलं ते तुम्हाला त्या सोर्स फाईलमध्ये भेटेल. सोर्स फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा पायशाळा पायफिगलेट. तुमच्या डीएममध्ये तुम्हाला ही फाईल भेटून जाईल. त्यानंतर बघा, याचा यूज आपण कुठं करू शकतो. जर तुम्ही कमांड लाईन टूलचं कोणतं कमांड लाईन इंटरफेसचं कोणतं प्रोजेक्ट केला असेल किंवा यूज करत असाल, तर तिथं तुम्हाला काही स्टायलिश फॉन्टमध्ये टेक्स्ट प्रिंट करायचं असेल तर तिथे तुम्ही ही लायब्ररी यूज करू शकता. किंवा तुम्हाला तुमची जे लॉगिंग फाईल असते, ज्यामध्ये लॉग कंटेंट असतो, त्यामध्ये काही स्टार्टिंगला हेडर द्यायचे असतील तर तिथे तुम्ही याचा यूज करू शकता. किंवा तुम्ही कुठे हॅकाथॉन डेमो देत असाल तर तिथं पण तुम्ही ही स्टाईल यूज करून लोकांना इम्प्रेस करू शकता. तर बघा, याला फर्स्ट तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ते मी ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळे कमेंट आउट केलेलं आहे. त्यानंतर इम्पोर्ट करायचं आणि इम्पोर्ट केल्यानंतर त्याची एक मेथड आहे फिगलेट अंडरस्कोर फॉर्मॅट, आणि त्यामध्ये टेक्स्ट पास करायचं जे तुम्हाला स्टायलिशमध्ये प्रिंट करायचं आहे. तर ही मेथड तुम्हाला रिटर्न करते स्ट्रिंग. ती स्ट्रिंग तुम्ही डायरेक्टली प्रिंट स्टेटमेंटला पास करू शकता. दॅट्स इट. आहे ना इंटरेस्टिंग? तर याचे काही ड्रॉबॅक्स आहेत बघा. तर यामध्ये आपण लाँग टेक्स्ट घेऊ शकत नाही. घेतलं तर चालतं, पण मे रॅप बॅडली. तर तुम्ही ते ट्राय करून बघा. आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जर वेगळा फॉन्ट यूज करायचा आहे, 200+ फॉन्ट अवेलेबल आहेत, तर या मेथडला फिगलेट अंडरस्कोर फॉर्मॅट टेक्स्ट कॉमा दुसरा कीवर्ड आर्ग्युमेंट तिथं फॉन्ट आहे तो पास करा आणि त्याला त्याची फॉन्टचं नाव पास करा. तर फॉन्टचे नाव कसे भेटतील ते इथं तुम्हाला कोड दिलेला आहे. सगळे फॉन्ट तुम्हाला इथे भेटून जातील. आणि ही जी लायब्ररी आहे त्यामध्ये आपण युनिकोड किंवा इमोजीला सपोर्ट नाहीये. तर बेटर आहे तुम्ही शॉर्ट टायटल आणि नेमसाठी याचा यूज करू शकता. तर इथं बघा काही एक्झाम्पल दिलेले आहेत. याला जर तुम्हाला कलर द्यायचा असेल तर कलर पण देऊ शकता. त्यासाठी आपल्याकडे दुसरी एक लायब्ररी ती यूज करावी लागते. त्याचा यूज करून आपण याला कलर देऊ शकतो. टर्म कलरची लायब्ररी आहे, त्यामधून कलर हे इम्पोर्ट करा आणि वेगवेगळे कलर पास करा आणि तुम्ही हा कोड यूज करून त्याला कलर देऊ शकता. तर ही आहे लायब्ररी. आता तुम्हाला याच लायब्ररीचा इमेज हा जो फॉन्ट किंवा बॅनर तयार इमेजमध्ये सेव्ह करायचं तर ते सुद्धा सेव्ह करू शकता युजिंग दिस कोड. तर हा कोड तुम्हाला या सोर्स फाईलसोबत भेटून जाईल. तुम्ही तो कमेंट करायचा आहे. आणि याचा आपण एक गेम तयार केलेला आहे याचा यूज करून. गेस द वर्ड मेमरी चॅलेंज गेम आहे. तर त्याचा व्हिडिओ आपण लवकरच पोस्ट करू आणि याचा डेमो पण आपण देणार आहोत. कंटेंट पाहिजे असेल किंवा हा गेम समजायचा असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरतीचा लॉंग व्हिडिओ बघू शकता. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.